अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकूण 9,861 गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले। त्यापैकी 5,390 मूर्ती पीओपीच्या तर 4,471 मूर्ती शाडू मातीच्या होत्या। त्यात 6 फुटांपेक्षा मोठ्या पीओपी मूर्तींची संख्या 188 इतकी होती, तर पर्यावरणपूरक मोठ्या मूर्तींची संख्या 322 इतकी होती। 11व्या दिवशी सार्वजनिक मंडळाच्या 372 गणेश मूर्तीही विसर्जित करण्यात आल्या। पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये 11व्या दिवशी 6,699 मूर्ती तर विशेष टाकी व्यवस्थेत 1,479 गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला। यावेळी खासदार नरेश मस्के, माजी महापौर अशोक वैती, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जीजी गोदेपुरे, शंकर पाटोळे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आदी उपस्थित होते। दरम्यान महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत। विसर्जन व्यवस्थेत महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या बरोबरीने महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवी संघटनांचे स्वयंसेवक, सामाजिक संस्था आदींचे प्रतिनिधी, पोलीस मित्र करण्यासाठी सहभागी झाले होते। या सगळ्यांचे सहकार्य आणि भाविकांनी केलेली शिस्तबद्ध विसर्जन यामुळे गणेश मूर्तींचे विसर्जन जल्लोषात झाले। रविवारी सकाळी 7:30च्या सुमारास सार्वजनिक गणेश मंडळांच्या अखेरच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले। गणेश उत्सवापाठोपाठ नवरात्र उत्सवाचे पडघम वाजू लागले असून ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 उत्सवाचे शनिवारी भूमिपूजन करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा MCAच्या ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळेल। शिवसेनेचे खासदार नरेश मस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, क्रीडा MCAचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या पत्रकार परिषदेला शैलेश पुराणिक, माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली। यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबाप्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे। ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे। दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो। त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झाला आहे। याबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी व माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला। मुख्य कार्यक्रमाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून यंदा 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता विशेष मुलांसाठी दांडिया, 26 सप्टेंबर रोजी महापालिका शाळातील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि 30 सप्टेंबर रोजी भव्य आरती स्पर्धा होईल, असे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले। रासरंग उत्सवाने दरवर्षी नवी उंची गाठली असून यंदाही महोत्सवात यशस्वी होईल अशा शब्दात खासदार नरेश मस्के यांनी उत्सवाला शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 वर्षापूर्वी उत्सवाला सुरुवात झाली। दरवर्षी महोत्सवात नवनवीन उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढविण्यात आला। त्यामुळे मुंबई ठाण्यात सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवात रासरंगचा समावेश आहे, अशी माहिती माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली। ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि ठाणे MCAच्या यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जितू मेहता
आणि सचिन बिराणी यांच्या नेतृत्वाखाली MCHI यांच्या वतीने रासरंग 2025 यावर्षी सुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. गेली कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गरबाचं आयोजन केलं जातं. 15 ते 20 हजार गरबा प्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात. या ठिकाणी येणारी मुलं अतिशय बिनधास्तपणे शिस्तीमध्ये या गरबाचं आयोजन केलं जातं आणि ही पूर्ण MCHIची टीम आहे, खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात. नामवंत संगीतकार, नामवंत गायक या गरबामध्ये सहभागी होतात आणि गरबा म्हणजे गुजरात, गरबा म्हणजे सुरत, परंतु तोच गरबा त्याच पद्धतीमध्ये त्याच ठेक्यामध्ये ठाण्यामध्ये आयोजन या ठिकाणी MCHI यांच्या वतीने जितूबाई मेहता आणि सचिन बिराणी यांची टीम या ठिकाणी आयोजित करत असते. ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे. जास्तीत जास्त तरुणींनी आणि गरबा प्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही ठाणेकर म्हणून एक विनंती या ठिकाणी करत आहे. आपण मोडेला कंपाऊंड मध्ये तिथे 7 वर्षापासून करत होता, तिथे आता काम चालू झालेलं आहे. त्यासाठी आता हे टाइम रेमंड ग्राउंड मध्ये आपण आयोजित केलेलं आहे. सिटीच्या सेंटरमध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे, हायवेमध्ये आहे, तर ते नक्की लोकांना यायला सोपा पडेल. तर त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो, ठाणा राजस्थान जिथे ते पीकमध्ये पोहोचलेलं आहे तिथे यायच्या, गरबाचा आनंद घ्यायचा. 10 दिवस पर्व आहे, तो 1 ऑक्टोबर तुम्ही तिथे या आणि एंजॉय करा. रासरंग 2025 में आप सबका स्वागत है. आप जितने भी हमारे गरबा प्रेमी आते हैं उनका स्वागत करते हैं और ये टाइम जो हमारा क्राउड है और भी अच्छा वहाँ पे बना होगा, क्योंकि ये टाइम काफ़ी और बड़े लेवल पे हमने ऑर्गेनाइज किया है. ग्राउंड की साइज़ भी बढ़ाई है और एक्सेसिबिलिटी भी काफ़ी अच्छी है. थैंक यू. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बालपण निरोगी तर भविष्य उज्ज्वल या ध्येयाने कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाने ठाणे जिल्ह्यात शेकडो बालकांना नवजीवनदान दिलं आहे. फक्त गेल्या 5 वर्षात 697 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि तब्बल 4682 बालकांवर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अंगणवाड्यांपासून शाळांपर्यंत आरोग्य तपासणी आणि गंभीर आजारांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया अशा व्यापक उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात नवा आशेचा किरण उजळला आहे.
राज्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये केवळ एप्रिल 2025 पासून आजपर्यंत 33 बालकांवर मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याशिवाय जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील शिबिरांद्वारे हर्निया, फायमोसिस, चरबीच्या गाठी, चिकटलेली बोटे, टंग टाय, फाटलेले ओठ, टाळू, डोळ्यांचा तिरळेपणा अशा आजारांवर तब्बल 307 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांचा पुढील वैद्यकीय पाठपुरावा सुरू असून अनेकांना आरोग्यपूर्ण आयुष्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या 5 वर्षात या कार्यक्रमाअंतर्गत 697 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया आणि 4682 बालकांवर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे आयोजित विशेष शिबिरात सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर संजय ओग यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात तब्बल 100 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा ऐतिहासिक विक्रम घडला असल्याची माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक विनोद जोशी यांनी दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील 32 पथकं सातत्याने अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन बालकांची तपासणी, उपचार व शस्त्रक्रियेनंतरचा पाठपुरावा करत आहेत. प्रत्येक पथकात महिला व पुरुष वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता व सहाय्यक परिचारिका कार्यरत असून त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे अनेक लहानग्यांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उजळतो आहे. आपण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम हे जवळपास 2008 पासून प्रभावीपणे राबवतो आहे. याच्यामध्ये 0 ते 18 वयोगटातले जे विद्यार्थी किंवा मुलं आहेत त्यांचं सगळं चेकिंग करणं, आपले जे गव्हर्नमेंट शाळा आहेत आणि गव्हर्नमेंट एडेड शाळा आहेत इकडे आपल्या जिल्ह्यातनं महानगरपालिका असो किंवा विलेजेस असो तिकडे जाऊन आपली टीम चेक करत असते. ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 32 टीम आहे डॉक्टरांची. त्याच्यामध्ये एक मेल, एक फिमेल मेडिकल ऑफिसर असतो, एक फार्मासिस्ट आणि एक ANM नर्स असते. हे लोक प्रत्येक शाळेला जात राहतात. शाळेतील मुलांचं रेग्युलर चेकअप असणं, वजन उंची मोजणं आणि बाकीच्या गोष्टी त्यांना काही आजार आहे का ते करणं हे रुटीनली आपल्याकडे काम चालू असतं आणि 32 टीम अहोरात्र काम करत राहते प्रत्येक शाळेत जाऊन. याच्यामध्ये जे काही केसेस असतात, आपलं काही जे डायग्नोसिस असतात ते डायग्नोसिस करणार, पर्टिक्युलर प्रायमरी जी काही स्किनची ट्रीटमेंट असेल किंवा टेम्पररी जी काही ट्रीटमेंट ती केले. पर्टिक्युलरली आम्ही 4 डिसीज जे बघतो, काय डेफिसिट आहे का, कंजेनिटल अनॉमलीज आहेत का, हार्ट डिसीज आहे का, काय डिसीज आहे याच्यावर ट्रीटमेंट करतो आपण. एखादं ऑपरेशन्स वगैरे आपण मध्ये बघितलं की आपण बऱ्याच 2 मोहीम घेतली. एका दिवसात 100 आपण रुग्णांवर इथं ऑपरेशन्स केले होते मान्य डॉक्टर संजय ओग सरांच्या याच्याखाली आणि ते शहापूरला रेग्युलर याच्याबद्दल कॅम्प घेतात. सिव्हिल हॉस्पिटलला पण तो कॅम्प आपण घेतो. आताही रिसेंटली आपण जवळपास 75 मुलांची एका दिवसात सर्जरी केलेली आहे आणि जवळपास आपण प्रचंड प्रमाणात 2 डिको करतो. मुलांचं जे सस्पेक्टेड आहे ज्यांना हार्ट डिसीज आहे, जन्मताच हार्ट डिसीज असतील किंवा काय त्याचा ऑपरेशनचा खर्च टोटली गव्हर्नमेंटकडनं करतो. श्रवण यंत्राचा जो भाग असतो की कधी मिडल इयर ज्याला सांगतो तो खराब जर झाला असेल तर आम्ही कॉक्लिअर इम्प्लांट ज्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च येतो ते ह्या विद्यार्थीमध्ये इनिशियल स्टेजला डायग्नोज झालं असेल त्याचं ऑपरेशन आपण फ्री करतो. असे विविध उपक्रम आपण राबवत असतो. कॅम्प घेतो. लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं जवळच RAH, SDS किंवा गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असेल तिथे आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं पण यांचे जे सस्पेक्टेड मुलांचे चेकअप करून घेतो आणि काही मोठ्या संस्था, मोठ्या हॉस्पिटल्स आहेत मुंबईतल्या किंवा ठाण्यात यांच्याकडनं आपण 2 डिको आणि बाकीच्या गोष्टी त्यांच्या करून त्याच्यावर ऑपरेशन्स करत राहतो. आतापर्यंत आपल्या टिपणी खूप समाधानकारक काम करता येते हे लोक. परंतु अजूनही आव्हान मी हेच करेल की बऱ्याच अंशी जरी एखादा बाळ जन्मत आला त्याला काही कंजेनिटल अनॉमलीज जर असतील किंवा काही डिफेक्ट असेल हार्टमध्ये त्यांना जर आमचे आशा वर्कर, अंगणवाडी वर्करना जर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते RBSCचे मेडिकल ऑफिसरचे कॉन्टॅक्ट करून त्याचं ट्रीटमेंट, ऑपरेशन्स वगैरे ह्या गोष्टी टोटली फ्री केल्या जातात. एवढं मी आवाहन करेल की ही अतिशय चांगली स्कीम आहे, चांगल्या प्रभावीपणे राबवली जाते आणि अतिशय सक्सेसफुली राबवली गेलेली आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे एवढं मी आवाहन करतो आणि धन्यवाद देतो.